नमस्कार सर्वांना। आज आम्ही सहकुटुंब निघालो आहोत मुंबई फिरायला। आजच्या या मजेदार व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। फक्त अर्ध्या दिवसात मुंबईतील 5 मुख्य आणि प्रसिद्ध ठिकाणं कशी फिरता येतील, कुठून कुठे कसं जायचं, जाण्यासाठी कोणते पर्याय आहेत आणि अंदाजे खर्च किती येईल, ही सगळी माहिती तुम्हाला या व्लॉगमध्ये मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, कारण आजच्या व्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुंबई ट्रिपची। आम्ही टिटवाळावरून सकाळी 10:45 फास्ट लोकल पकडली। आज रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक होता, त्यामुळे लोकल सुमारे 20 मिनिटं उशिराने आली आणि मग आमचा प्रवास सुरू झाला। साधारणपणे मुंबई फिरायला आले की लोक गेटवे ऑफ इंडिया पासून सुरुवात करतात, पण आपल्याला कमी वेळात जास्त ठिकाणं फिरायची आहेत आणि परतीला लोकल मध्ये बसायला जागा मिळाली पाहिजे, म्हणून आपण सुरुवात करणार आहोत दुसऱ्या ठिकाणापासून। साधारण 1 तास प्रवास केल्यानंतर आम्ही दुपारी 12:10 दादर स्टेशनला उतरलो। हे आहे दादर स्टेशन आणि तुम्ही पाहू शकता इथे किती गर्दी आहे। दादर स्टेशन हे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे लाईन जोडणारं एक महत्त्वाचं जंक्शन आहे, म्हणून इथे नेहमीच खूप गर्दी असते, पण आज रविवार असल्यामुळे गर्दी नेहमीपेक्षा थोडी कमी दिसत आहे। इथून आपण जाणार आहोत प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात। हे आपल्या आजच्या ट्रिपचं पहिलं स्पॉट आहे। दादर स्टेशनला वेस्ट साइडने बाहेर पडल्यावर ब्रिज खालून रोड क्रॉस करून लेफ्ट साइडला सुमारे 5 मिनिटं चालत गेल्यावर टॅक्सी स्टँड आहे। तिथून 13 रुपये प्रति सीट शेअरिंग टॅक्सी सिद्धिविनायक मंदिरासाठी सहज मिळतात। आम्ही एक टॅक्सी पकडली आणि निघालो मंदिराकडे दर्शनासाठी। साधारण 10 ते 12 मिनिटांत आम्ही पोहोचलो आपल्या पहिल्या ठिकाणी, म्हणजेच प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात। हे बघा, हे आहे सुंदर आणि प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर। रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी आहे। मंदिराच्या आजूबाजूला अनेक दुकानं आहेत, जिथून तुम्हाला पूजेचं ताट, प्रसाद, हार आणि इतर साहित्य मिळू शकतं। आता आम्ही उभे आहोत मुखदर्शनाच्या रांगेत, कारण गाभाऱ्याच्या दर्शनासाठी रांग खूप मोठी आहे आणि तिथून दर्शन घ्यायला किमान 1 ते 1.5 तास लागू शकतो। आपल्याला अजून पुढचे स्पॉट्स फिरायचे असल्यामुळे आपण मुखदर्शन घेणार आहोत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही आहे प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पांची मूर्ती। इथूनही बाप्पाचं दर्शन अगदी स्पष्ट होतं। आम्ही मनापासून दर्शन घेतलं आणि म्हणालो, गणपती बाप्पा मोरया, सर्वांना सुखी ठेव, असं म्हणत आम्ही बाहेर पडलो पुढच्या स्पॉटच्या दिशेने। फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आमचं दर्शन खूप छान झालं। आत्ता दुपारचे 1:15 झाले आहेत। चला तर मग निघूया आपल्या दुसऱ्या स्पॉटकडे। मंदिरातून बाहेर पडल्यावर अगदी बाजूलाच बस स्टॉप आहे, तिथून आम्ही बस पकडली। बस सिद्धिविनायक मंदिर स्टॉपवरून पुढच्या दिशेने निघाली। ही आहे बस नंबर S902। बस रिकामी असल्यामुळे मुलं पण मस्त एन्जॉय करत आहेत, थोडी मस्ती सुरू आहे। इथे साधारण दर 5 मिनिटाला बस उपलब्ध असतात। आम्ही जी बस पकडली ती होती AC बेस्टची चालू बस आणि तिचं भाडं आहे प्रति व्यक्ती 40 रुपये। जर तुम्ही साधी बस घेतली असती तर तिचं भाडं साधारण 20 रुपये प्रति व्यक्ती आहे। आणि तुम्ही बघू शकता बसमधून दिसणारं हे सुंदर बाहेरचं दृश्य। आता आपण वरळी परिसरातून प्रवास करत आहोत आणि समोर जी ही मोठी इमारत दिसतेय ना, ती आहे नेहरू सायन्स सेंटर, जिथे लहान मुलांसाठी सायन्सशी संबंधित खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात। मुलांना एकदा इथे नक्की घेऊन या, खूप छान एक्सपिरियन्स आहे। साधारण 20 मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही बसमधून उतरलो आणि टनेलमधून रोड क्रॉस करून आलो आहोत आपल्या आजच्या स्पॉट नंबर 2 वर, म्हणजेच हाजी अली। हे बघा, हे आहे बाहेरचं हाजी अली परिसर आणि आता आपण निघूया हाजी अली दर्ग्याकडे। दर्ग्याकडे जाताना दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकानं दिसतात। इथे तुम्हाला चादर, फुलं आणि इतर वस्तू दर्ग्यावर चढवण्यासाठी सहज मिळतात। आणि समोर जे दिसतंय ती आहे प्रसिद्ध हाजी अली दर्गा। आज समुद्राचं पाणी थोडं कमी आहे, म्हणून रस्त्याच्या बाजूला पाणी कमी दिसत आहे आणि समोर जो मोठा रोड दिसतोय ना, तो आहे कोस्टल रोड। चला तर आता निघूया आपल्या पुढच्या ठिकाणाकडे। हाजी अलीवरून बाहेर पडल्यावर समोरच एक उंच आणि भव्य इमारत दिसते, ती म्हणजे अँटिलिया। हे आहे अँटिलिया, मुकेश अंबानी यांचं घर, जिथे अंबानी कुटुंब राहतात।
हाजी अलीवरून फक्त 400 मीटर, म्हणजेच 5 मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर आहे आपलं तिसरं स्पॉट, श्री महालक्ष्मी टेम्पल. हे बघा, हे आहे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर. चला तर आता जाऊया मंदिरामध्ये दर्शनासाठी. आत्ता आपण मंदिराजवळ आलो आहोत आणि हे आहे मंदिराबाहेरील दृश्य. इथे तुम्हाला अनेक दुकानं दिसतील जिथे पूजेचं सर्व साहित्य सहज मिळतं. आम्ही आत्ता लागलो आहोत दर्शनाच्या रांगेत. थोडी गर्दी आहे, पण साधारण 20 ते 25 मिनिटांत दर्शन होईल. आणि हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, ही आहे महालक्ष्मी देवींची सुंदर मूर्ती. इथे एकूण 3 देवींच्या मूर्ती आहेत आणि दर्शन खूप शांत आणि सुंदर वाटतं. रांगेत उभं राहून आम्ही मनापासून दर्शन घेतलं. खूप छान अनुभव झाला. चला तर आता निघूया आपल्या पुढच्या स्पॉटकडे. आता दुपारचे 3:30 वाजले आहेत आणि सगळ्यांनाच आता भूक लागली आहे, म्हणून आधी काहीतरी खाऊया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. हे बघा, मंदिराच्या बाहेरच खूप हॉटेल्स आहेत. इथेच आम्ही थांबून थोडा नाश्ता केला. मिसळ पाव आणि पावभाजी खाऊन आता पुन्हा तयार आहोत पुढच्या प्रवासासाठी. मंदिराच्या समोर रोड क्रॉस केल्यावर बस स्टॉप आहे. तिथून आम्ही 78 नंबरची बस पकडली आणि निघालो पुढच्या प्रवासाला. या बसचं भाडं आहे प्रति व्यक्ती 20 रुपये. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता बाहेरचं खूप सुंदर दृश्य. रोड्स पण खूप चांगले बनवलेले आहेत. आता बस टनेलमधून जात आहे आणि पुढे तुम्हाला दिसतोय समुद्राचा सुंदर नजारा. हे आहे आपलं चौथं स्पॉट, मरीन ड्राईव्ह. आपण बसमधूनच पाहू शकतो. लोक इथे फिरत आहेत आणि समुद्र किनाऱ्याचा आनंद घेत आहेत. पण उन्हामुळे मुलं थोडी थकली आहेत आणि खाली उतरायला तयार नाहीत, म्हणून आम्ही इथे न उतरता डायरेक्ट निघालो आहोत आपल्या 5व्या स्पॉटकडे. हे बघा, आपण मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट परिसरातील सुंदर दृश्य पाहू शकता. इथल्या या सर्व इमारती इंग्रज काळातील आहेत आणि किती सुंदर आर्किटेक्चर आहे ते तुम्ही पाहू शकता. आता आम्ही बसमधून उतरलो आहोत. समोर जी भव्य इमारत दिसतेय ती आहे महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर्स. खरंच किती सुंदर आणि आकर्षक वास्तू आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता आम्ही चालत निघालो आहोत आपल्या आजच्या सर्वात खास स्पॉटकडे आणि आपण आलो आहोत गेटवे ऑफ इंडिया येथे. हे बघा, हे आहे आपल्या मुंबई आणि महाराष्ट्राची शान गेटवे ऑफ इंडिया. किती भव्य आणि सुंदर बनवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. समोर दिसतोय अरबी समुद्र आणि त्या समुद्रात या बोटी. या बोटीत बसून तुम्ही समुद्र सफर करू शकता. साधारण अर्ध्या तासासाठी फिरवतात आणि त्याचं भाडं आहे प्रति व्यक्ती 130 रुपये. गेटवे ऑफ इंडिया समोरच आहे प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल. याच हॉटेलवर 26 नोव्हेंबरचा मुंबई अटॅक झाला होता आणि गेटवे ऑफ इंडिया समोरच आपल्याला दिसतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा. दररोज हजारो लोक मुंबई फिरायला येतात आणि खरं सांगायचं झालं तर जर तुम्ही गेटवे ऑफ इंडिया पाहिलं नाही तर मुंबई फिरणं अपूर्णच वाटतं. आम्ही इथे साधारण 1.5 तास एन्जॉय केल्यानंतर इथून बाहेर पडलो आणि बसने पुढच्या प्रवासाला निघालो. समोर जी भव्य इमारत दिसतेय ती आहे बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हेड ऑफिस. खरंच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आणि त्याची ही भव्य इमारत अप्रतिम. आणि हे बघा, हे आहे मुंबईची शान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. किती सुंदर आणि ऐतिहासिक स्टेशन आहे ते तुम्ही पाहू शकता. आम्ही स्टेशनवर आलो आहोत आणि इथेच 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यात काही घटना घडल्या होत्या. सहा वाजून 39 मिनिटेची टिटवाळा फास्ट लोकल पकडली आहे आणि निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. रात्रीचे 8:09 वाजले आहेत आणि आम्ही सुखरूप पोहोचलो आहोत टिटवाळा स्टेशनला. आज आपण फक्त अर्ध्या दिवसात मुंबईतील प्रमुख आणि प्रसिद्ध ठिकाणं फिरलो आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तुम्हीही अगदी कमी खर्चात आणि प्लॅनिंगने अशाच पद्धतीने मुंबई फिरू शकता. मला आशा आहे की हा व्लॉग तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच आणखी ट्रॅव्हल व्लॉगसाठी आमच्या सोबत नक्की राहा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन आणि मजेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.